अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। अध्यात्म विश्वविज्ञान या चॅनलवर मराठीमध्ये सर्वांग योग आणि ते रचणारे सद्गुरू भगवान श्री मायानंदजी चैतन्य यांचा अल्प परिचय व मराठी सर्वांग योग या अंकामध्ये आम्ही प्रस्तुत करीत आहोत। या अंकाचं वैशिष्ट्य हे आहे की सर्वांग योग हा मराठी भाषेमध्येही उपलब्ध आहे आणि त्याचे रचयिताही नारायण भगवान श्री मायानंदजी चैतन्य आहेत। आणि हा सर्वांग योग मराठी भाषेमध्ये वारकरी संप्रदाय, ज्याला भागवत संप्रदायही म्हणतात, या अंकाद्वारे सर्वांग योग उपलब्ध होईल। आणि मराठीमध्ये या सर्वांग योग आणि सर्वांग योग रचयिता भगवान श्री मायानंदजी चैतन्य यांच्याविषयी माहिती प्राप्त होईल। या सदहेतूने या अंकामध्ये आम्ही भगवान श्री मायानंदजी चैतन्य आणि सर्वांग योग मराठी प्रस्तुत करीत आहोत। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। गीता अध्याय 4 श्लोक 7। कलियुगाची आत्यंतिक धर्मग्लानी। विश्व हेच सनातन सत्य आहे। मानव आणि विश्वाची अखंडता प्रत्यक्ष एकात्मता प्रत्यक्ष आहे। अंश भावांनी विश्व हेच सर्व मानवाचे यथार्थ व शाश्वत स्वरूप आहे। श्रीमद भगवद्गीतेमध्ये या सनातन सत्याला समजावण्याकरिता ज्ञान विज्ञान आहे। या सिद्धांतिक सार्वभौमत्वाच्या कारणास्तवच विश्वाच्या विवेकी पुरुषांनी गीतेचा स्वीकार केला, परंतु ते गीतेच्या सीमेपर्यंतच पोहोचू शकले। ज्ञानाची पुढील पायरी की जे विज्ञान सत्याची प्रत्यक्षानुभूती आहे, ती सद्गुरुगम्य असल्यामुळे त्याचे रहस्य त्यांना प्रत्यक्ष मिळू शकले नाही। या कारणामुळे विश्वातील दार्शनिक अथवा धर्मप्रचारकांचे ज्ञान परोक्ष ज्ञान अर्थात शब्दज्ञानापर्यंतच सीमित राहिले। गीतोक्त ज्ञान विज्ञान सहितमची योगयुक्ती अर्थात दिव्यचक्षु चे त्यांना प्रत्यक्ष यथार्थ दर्शन न होऊ शकल्यामुळे त्यांनी धर्माच्या नावावर आपापले स्वतःचे मत संप्रदाय प्रस्थापित केले। याचे परिणामस्वरूप जगातील मानवता धार्मिक संप्रदाय पंथ आणि मतमतांतरात शतशः सहस्त्रशः खंडित होत गेली। सगुण निर्गुण साकार निराकाराच्या द्वंद्वात फसून भारत आपली वैभवशाली वैदिक गौरवगाथा पूर्णतः विसरून गेला। आर्यांची भौतिक आध्यात्मिक आणि राजनैतिक ऐश्वर्यशाली परंपरा लुप्त होऊन कर्मकांड शाब्दिक वेदांत आणि पळकुट्या संन्यासामुळे भारताला पुरुषार्थहीन बनवून दिल्या गेले। दांभिकता सांप्रदायिकता अंधविश्वास अथवा कालबाह्य दुष्टरूढीच्या साखळदंडात बांधल्या जाऊन भारत परतंत्र हीन दीन होऊन कोणत्या चैतन्यमय प्रकाशाची प्रतीक्षा करून राहिला होता। सतयुगाचा उषःकाल मनुष्यकृत मतमतांतराचा आणि सांप्रदायिकतेच स्वरूप जसजसे भीषण होत गेले तसतसे या सांप्रदायिक रूढींच्या गुलामीपासून
सुटका मिळवण्याकरिता मानवी मन विद्रोह करू लागलं. या विद्रोहाचे दृश्य स्वरूप 19व्या शतकाच्या उत्तरार्ध आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात जगातील सर्व देशात विशेषतः प्रखरतेने दृग्गोचर झाले. धार्मिक, सामाजिक, आध्यात्मिक अथवा राजनैतिक इत्यादी सर्व क्षेत्रात क्रांतिकारी आंदोलने झालीत. वेळच्या आवश्यकतेनुसार या कालावधीत जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, प्रत्येक क्षेत्रात अनेकानेक प्रभावशाली विभूतींचा आविर्भाव झाला. त्या महापुरुषांनी स्वसामर्थ्यानुसार मानवतेच्या या दैन्यावस्थेला सुधारण्यास बरेच प्रयत्न देखील केले. परंतु या तात्कालिक सुधारणेमुळे जगातील विवेकी पुरुषांची यथार्थ आणि स्थायी स्वतंत्रता किंवा शाश्वत सुखशांतीची इच्छा तृप्त होऊ शकली नाही. सामाजिक विघटन वाढतच गेले. जगाला सुधारण्यासाठी झालेली तर्कप्रधान विविध आंदोलने विफल होत गेली. लोक सर्वत्र त्राही त्राही म्हणत होते. यथार्थ स्वराज्येच्छू नरात ही स्वाभाविक प्रेरणा होत राहिली. ही मनुष्यकृत सांप्रदायिक गुलामी आणि अशांती हटविण्याकरिता कोणताही निश्चित उपाय नाही काय? जगातील या सर्व नरांची ही स्वाभाविक अंतःस्फूर्ती एकत्रित होऊन 19व्या शताब्दीच्या उत्तरार्धात एक युगप्रवर्तक नरोत्तमाच्या रूपात अवतरण झाली. हा नरोत्तमच नारायण भगवान श्री मायानंदजी चैतन्य होत. भगवान श्री मायानंदजी चैतन्य वैदिक विज्ञान विद्येला पुनरुज्जीवित केले. गीतोक्त दिव्यचक्षु योगयुक्तीला शास्त्रीय प्रयोगद्वारा सिद्ध करून आपल्या सद्गुरुत्वाचा अथवा अवतार कार्याचा परिचय दिला. भवसागरातून पार करणारी विज्ञान नौका मुमुक्षूच्या सन्मुख आणून उभी केली. कलियुगाची भीषण धर्मग्लानी नाहीशी करण्याकरता वर्णधर्म अर्थात स्वधर्म स्वकर्मचे रहस्य सर्वांच्या समोर अतिसुगमतेने अथवा स्पष्टपणे प्रगट केले. तमप्रधान घोर अंधकारात सुखशांतीकरिता तळमळणाऱ्या जगताला दिव्यचक्षूचा प्रकाश देऊन सतयुगाचा उषःकाल उद्घोषित केला. धन्य आहे ते नर की जे या उषःकालात नारायणाची दिव्यलीला पाहू शकले आणि त्या सतयुग प्रवर्तक कार्यात सहभागी होऊ शकले. जन्म आणि बाल्यावस्था. श्री मायानंद चैतन्यजींचा जन्म ग्वालियर राज्यांतर्गत उमरी ग्रामात विक्रम संवत 1922 दिनांक 5 नोव्हेंबर 1868 एका संस्कार संपन्न देसाई कुळात झाला. त्यांचे पिता लक्ष्मणराव देसाई ग्वालियर राज्यात एक कर्तव्यदक्ष तहसीलदार होते. आईचे नाव आनंदीबाई होते. भगवानाचे पूर्वाश्रमाचे नाव रामचंद्र होते. प्रेमाने त्यांना लहानपणी भाऊ म्हणत असत. त्यांचा गौरवर्ण, कांतिमान सुडोल शरीर वज्रासमान होते. त्यांच्या 4 भावात ते वडील होते. पिता लक्ष्मणरावजी आपली तेजस्विता आणि प्रामाणिकतेमुळे अधिक काळापर्यंत सरकारी नोकरीत राहू शकले नाही. त्यामुळे त्यावेळेस परिवाराची आर्थिक क्षमता भाऊला उच्च विद्याविभूषित करण्याची नव्हती. भाऊंचे शालेय शिक्षण ग्वाल्हेरमध्येच झाले. भाऊंचं प्रतिभासंपन्न, प्रज्ञासंपन्न आणि प्रसन्न व्यक्तिमत्वामुळे ते शिक्षकांना देखील अतिशय प्रिय होते. अवतार कार्याची अंतःस्फूर्ती. भविष्यातील महान अवतार कार्याची सूक्ष्म जागृती रामचंद्रांना पूर्वीपासूनच होती. प्रकृतीने त्यांना या कार्याची पूर्ण अनुकूलता प्राप्त करून दिली. बाल्यावस्थेपासूनच गीतेत उल्लेखित दिव्यचक्षु काय आहे
हे जाणण्याची त्यांची प्रबल इच्छा होती, प्रबल आकांक्षा होती. या शोधात त्यांनी अनेक ग्रंथांचे परिशीलन केले. अनेक विद्वान, शास्त्री, पंडित, महात्मा, महंतांना याविषयी प्रश्न केले. परंतु हे रहस्यमय योगयुक्तीस कालेनेह महता योगो नष्टा परंतप या गीतोक्त वचनानुसार नष्ट झाली आहे, यावर त्यांचा पूर्ण निश्चय झाला. सद्गुरूंशी भेट. सन 1885 रामचंद्रांना वडिलांबरोबर वाराणसीला जाण्याचा योग आला. तेथे गंगा किनारी दशाश्वमेध घाटावर एक अत्यंत वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध महान संत स्वामी श्री विशुद्धानंद सरस्वती बरोबर अल्पवेळात त्यांचा सत्संग झाला. विशुद्धानंदजींच्या ब्रह्मतेजामुळे प्रभावित होऊन, नतमस्तक होऊन रामचंद्रांनी मोठ्या ओजस्वी वाणीत त्यांना प्रश्न केला. सर्व लोक शब्दात ज्ञान सांगत आहे, परमात्म्याचे प्रत्यक्ष बोध कोणी करीत नाही. काय आपण गीतेत उल्लेखित दिव्यचक्षुचे रहस्य जाणता? आणि जर जाणत असाल तर काय आपण मला ते दिव्यचक्षु प्रत्यक्ष देऊ शकता? 16 वर्षाच्या युवकाचा हा मर्मशोधक तेजस्वी प्रश्न ऐकून विशुद्धानंदजींचे हृदय कृतार्थाने पुलकित झाले. असल्या अधिकारी विभूतीच्या प्रतीक्षेतच त्यांनी आपला जीवन यज्ञ आतापर्यंत प्रज्वलित ठेवला होता. समोर पडलेल्या एका छोट्या दगडाचे अधिष्ठान ठेवत स्वामी विशुद्धानंदजींनी 2-3 मिनिटांच्या अवधीतच दिव्यचक्षुच्या रहस्याचे उद्बोधन करून रामचंद्राला मनोवांछित दिव्यदृष्टीचा अनुभव प्रदान केला आणि त्यांच्या अवतारित्वाकडे संकेत केला. दिव्यचक्षुचा त्रिपुटीद्वारा संक्षेपपणे भेद प्रगट करून म्हणाले, या बीजाचा वृक्ष करून विश्वात स्वयं आपला पुरुषोत्तम पद सिद्ध कर. या अनुभूतीमुळे भगवानाचे अंग अंग दिव्यानंदांनी पुलकित झाले. ज्याप्रमाणे सहस्त्र सूर्याचे तेज त्यांच्या विशाल आणि आकर्षक नेत्रात दीप्तिमान झाले. सद्गुरू अनुभवाने कृतार्थ होऊन स्वामी विशुद्धानंदजीला आपल्या हृदय सिंहासनावर प्रतिष्ठित करून ते स्वतः वडिलांसोबत घरी परतले. दिव्य पुरुषार्थ. भगवान श्री मायानंदजी यांचा पूर्वाश्रमाचा अधिकांश समय ग्वाल्हेर येथेच व्यतीत झाला. कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांनी काही वेळ सरकारी सेवेत घालवली. परंतु स्वतंत्र प्रज्ञेमुळे रामचंद्रांचे मन सरकारी नोकरीत रममाण कसं काय संभव होणार होतं. नोकरी सोडून त्यांनी ग्वाल्हेरमध्ये सन 1892 आपला स्वतःचा फोटो स्टुडिओ तथा देसाई आर्ट प्रिंटिंग प्रेस निर्माण केला. ते स्वतः चांगले चित्रकार आणि कवी देखील होते. कलात्मक प्रकारे छायाचित्रण केल्यामुळे या व्यवसायात अल्पावधीतच ते प्रसिद्ध झाले. धन्यो गृहस्थाश्रमा. इसवी सन 1888 त्यांचा विवाह जानकी देवीशी झाला. त्यांना केशवराव व श्रीधरराव नावाचे 2 पुत्ररत्न तथा द्वारका नावाची कन्या झाली. वैदिक आर्यांच्या यथार्थ गृहस्थाश्रमाचा आदर्श त्यांनी जनतेपुढे ठेवला. इसवी सन 1885 ते 1909 पर्यंत त्यांनी गृहस्थाश्रमाला आपल्या पुरुषार्थाने संपन्न करून सद्गुरू प्रदत्त दिव्यदृष्टीचे मनन केले. व्यवसायात राहत असताना त्यांनी सर्व वेद, उपनिषद, शास्त्र, स्मृती, पुराण, कुराण, बायबल इत्यादी धर्मग्रंथांचा सूक्ष्म अभ्यास केला, अध्ययन केलं, निरीक्षण केलं. तुलसी, कबीर, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास इत्यादी संतांच्या वाङ्मयांचाही
सखोल अभ्यास केला, चिंतन केले. काव्य, नाटक, संगीत, अभिनय इत्यादी सर्व विद्या आणि कलेशी त्यांचं दिव्य व्यक्तिमत्व सर्वांग परिपूर्ण होतं. त्यांना मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती आणि उर्दू भाषेचे चांगले ज्ञान होते. इंग्रजी आणि पर्शियन भाषेचाही त्यांचा अभ्यास होता. खेळातही ते मागे नव्हते. सर्व क्षेत्रात नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता होती. गृहस्थाश्रमातील 2 तपे दिव्यचक्षूच्या मननात व्यतीत करीत असताना त्यांना आपल्या जीवनकार्याविषयी स्पष्टतेने बोध झाला आणि सद्गुरू स्वामी विशुद्धानंदजीच्या संकेतानुसार आपल्या अवतारित्वाची अंतस्फूर्ती कार्यरूपात परिणित करण्याकरिता त्यांची सर्व प्रकाराने पूर्वतयारी झाली होती. अवतार कार्याचा प्रारंभ 25 मार्च 1909च्या वैशाख पौर्णिमेला परिवाराची संपूर्ण व्यवस्था करून कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आपले कनिष्ठ बंधू श्री नारायणराव देसाई यांच्यावर सोपवून अवतार कार्यार्थ त्यांनी गृहत्याग केला. स्वयंस्फुरित भावनेनुसार बुद्धगयेला त्यांनी गृहस्थाश्रम ईश्वरार्पण करून आपल्या अवतार कार्यास प्रारंभ केला. महर्षी वेदव्यासांची भविष्यवाणी. कृष्णद्वैपायन महर्षी श्री वेदव्यासांनी स्कंदपुराण, भविष्यपुराण तथा भागवत पुराणात कलियुगात होणारा नवमबुद्ध अवताराविषयी सामान्य भविष्य कथन केले आहे. ततः कलौ संप्रवृत्ते सम्मोहाय सुरद्विषां बुद्धो नाम्ना जिनसुतः कीकटेषु भविष्यति. भागवत स्कंद 1, 3:23. कलियुग पूर्ण प्रवृत्त झाल्यानंतर देवद्वेषी लोकांच्या समूहार्थ बुद्ध नावाचा अवतार जैनसूत नव्हे, सामान्य गरीब कुळात उत्पन्न होईल. या ईश्वरावतारी बुद्धाच्या कार्यस्वरूपाविषयी श्री वेदव्यास म्हणतात, देवद्विषां निगमवर्त्मनि निष्ठितानां पूर्भिमयेन विहिता भीरदृश्य तुर्भिः लोकान् घ्नन्तां मति विमोहमति प्रलोभं वेषं विधाय बहुभाष्यत औपधर्म्यम. भागवत स्कंद 2, 7:37. भावार्थ. सामान्य लोकांचा बुद्धिभेद करणारे बाह्य वेशधारी शब्दपंडितांना, वेदानुयायी सज्जन पुरुषांना आणि देवद्वेषी वेदनिंदकांना भगवान बुद्ध औपधर्म अर्थात दिव्यचक्षुचा मुक्त उपदेश करतील. श्री व्यासांनी हे देखील लिहिलं आहे की भगवती रेवा म्हणजे नर्मदा नदी कलियुगात मुक्तिदायिनी होईल. गंगा कणखले पुण्यास कुरुक्षेत्रे सरस्वती ग्रामे वा यदि वारण्ये पुण्या सर्वत्र नर्मदा. स्कंदपुराण रेवाखंड अध्याय 103. स्मरणात जन्मजं पापं दर्शनात त्रिजन्मजं स्नानात जन्मसहस्रेषु हंती रेवा कलयुगे. भविष्यपुराण. याचा भावार्थही हाच आहे की रेवाखंडामध्ये बुद्धावताराचे दिव्यचक्षु अर्थात औपधर्म प्रबोधनाच्या कार्यामुळे रेवा क्षेत्र पवित्र होऊन नर्मदा मुक्तिदायिनी होईल. भारत वनपर्व भागवत स्कंद 12 आणि विष्णुपुराण अंश 4 मध्ये सतयुग प्रारंभ होण्याचे सामान्य भविष्य कथन केले आहे. यदा सूर्यश्च चंद्रश्च यदा तिष्ठो बृहस्पती एकराशौ समेष्यति प्रपश्यन्ति तदा कृतौ. यानुसार हा ग्रहयोग सन 1942च्या 2 ऑगस्टला हजारो वर्षानंतर आला होता. अमरकंटकची अलौकिक तपश्चर्या.
श्री व्यासांच्या या सामान्य भविष्यवाणीची यथार्थता सिद्ध करण्याकरिता भगवान मायानंदांनी भगवती नर्मदेच्या पावन तटावर आपली अभूतपूर्व घोर तपस्या करून दिव्यचक्षुचा शंखध्वनी करून पूर्ण नर्मदा खंड जागृत केला. गृहस्थाश्रम ईश्वरार्पण केल्यानंतर मायानंद ब्रह्मचारी नाव धारण करून त्यांनी नर्मदेचे उगमस्थान अमरकंटकच्या घनघोर जंगलात कपिलधारेच्या जवळील कपिल गुफेमध्ये प्रवेश करून 6 महिनेपर्यंत सद्गुरू प्रदत्त दिव्यचक्षु योगावर घोर तपरूप मनन चिंतन करून साक्षात्कार आणि समाधीची अवस्था प्राप्त केली. भगवानांनी अमरकंटकमध्ये जो काळ व्यतीत केला तो त्यांच्या जीवनात विशेष महत्त्वाचा आहे. कारण स्वामी विशुद्धानंदजींपासून ज्या ब्रह्मविद्येची त्यांना प्राप्ती झाली होती त्याचे सूत्रमय परिस्फोट अर्थात पुरुषोत्तम योगाचा पूर्ण आविष्कार साक्षात्कार त्यांना या कालावधीत झाला. तथा हा साक्षात्कार दुसऱ्यांना करून देण्याचीही सरळ युक्ती उपलब्ध झाली आणि त्यांना अतिशय आनंद झाला. भगवानांना हा ब्रह्मानंदोन्माद 3 आठवडेपर्यंत राहिला. या आनंदाच्या स्थितीत ते आपल्या आसनावरून हलले नाहीत आणि या उन्मादाचा लय झाल्यानंतर त्यांनी शांतरूप धारण केले. या प्रकारे सद्गुरूकडून जी विद्या भगवानांनी प्राप्त केली होती त्याची अंतिम श्रेणीचा विकास तपस्साधनांनी पूर्णत्वाकडे पोचल्यावर त्यांनी कपिल गुहेतून आपले आसन हलवलं. नर्मदा परिक्रमा. तत्पश्चात त्यांनी भगवती नर्मदेची परिक्रमा सुरू केली की जे दिनांक 12/1/1911 म्हणजे कमीत कमी 15 महिन्यात पूर्ण करून ते ग्वाल्हेर येथे आले. त्यांनी तेथे दिव्यदृष्टीचा प्रथम उपदेश दिला आणि या कालावधीत दिव्यदृष्टीची हिंदी प्रथमावृत्ती प्रकाशित केली. दुसरी परिक्रमा दिनांक 14/12/1913 पासून प्रारंभ करून 1915 समाप्त केली. या परिक्रमेत दिव्यचक्षुच्या उपदेशांनी संपूर्ण नर्मदा खंड जागृत होऊन तथा नर्मदा आपल्या योगेश्वर्याला प्राप्त होऊन यथार्थतेने मुक्तिदायिनी झाली. परिक्रमेच्या कालावधीत त्यांनी परिक्रमा करणाऱ्या लोकांच्या सुविधेकरिता नर्मदा पंचांग ग्रंथ लिहून प्रकाशितही केला. भारत भ्रमण आणि प्रचंड प्रचार कार्य. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. गीता अध्याय 4 श्लोक 8. विश्वरूप परमात्म्याच्या अवतारी कार्ययोजनेच्या हेतूने 1915 ते 1922 पर्यंत त्यांनी दिल्ली, आग्रा, मथुरा, उज्जैन, ग्वाल्हेर, पुष्कर, कानपूर, इंदोर, अमळनेर, जळगाव, नाशिक, पुणे, मुंबई, जबलपूर, बिलासपूर, मंडला, सागर, होशंगाबाद, खंडवा इत्यादी उत्तर आणि मध्य भारताच्या सर्व प्रसिद्ध स्थानांमध्ये दिव्यचक्षु विज्ञानाच्या प्रचार प्रसार हेतूने भ्रमण केले. 11 मे 1922 मध्य प्रदेशच्या परमपवित्र तीर्थ ओंकार मानधता जिला पूर्ण नेवाड क्षेत्रात पुण्यसलीला नर्मदेच्या दक्षिण तटावर केंद्रीय अध्यात्म विज्ञान शाळेची स्थापना केली. विज्ञानशाळा आणि ओंकारेश्वर क्षेत्राचे महत्त्व. विज्ञानशाळा ओंकारेश्वरलाच त्यांनी सतयुग परिवर्तनाचे दिव्य कार्य मुख्य आश्रमस्थान बनवले. ओंकारेश्वर नगरीपासून पश्चिमेकडे थोड्या अंतरावर ब्रह्मर्षी मार्कंडेय मंदिर अथवा भगवती रेवाच्या म्हणजे नर्मदा मातेच्या किनारी मार्कंडेय शिला आहे.
भगवान नारायणापासून दिव्यदृष्टी प्राप्त करून ब्रह्मर्षी मार्कंडेयजीने याच स्थानावर काही काळ राहून तप अर्थात मनन करून आत्मसिद्धी प्राप्त केली होती. त्याच प्राचीन काळापासून हे क्षेत्र मार्कंडेश्वर या नावांनी प्रसिद्ध आहे. ओंकार हे नाव परमात्म्याच्या सर्व नावात विभूती स्वरूप आहे. ओंकारेश्वर तीर्थाची स्वाभाविक स्थळरचना ओम या शब्दचित्रानुसार होण्यामुळे या पवित्र तीर्थक्षेत्राचे नाव ओंकारेश्वर पडले. ओम या परमात्म्याच्या नावाची विशेष महती अध्यात्मतत्वाचे प्रणेता सर्व तत्वविद पुरुषांनी आणि ग्रंथांनी विशेष रूपाने वर्णन केली आहे. विज्ञान शाळेच्या स्थापनेचा उद्देश सतहेतुमूलक सर्व कर्मांना यश देणारी वैदिक विज्ञान विद्या तथा भगवद्गीतोक्त यथार्थ कल्याणकारक सर्व धर्मात विघ्न आणणारे मनुष्यकृत धर्म, जाती, मत, पंथ, संप्रदाय इत्यादींची निरुपयोगिता लक्षात घेऊन सर्व मानवांना सार्वभौम ईश्वरी धर्म पालन करण्याची सुबुद्धी उत्पन्न करण्याच्या हेतूने अध्यात्म विज्ञान शाळा स्थापित केल्या गेली. विज्ञानशाळा आणि त्यांनी लिहिलेले वेद ग्रंथच त्यांच्या अवतार कार्याचं शाश्वत स्मारक आहे. निर्वाण भगवानांनी सन 1912 ते 1934 पर्यंत अधिकांश समय ईश्वरी तत्वज्ञान विज्ञानावर सर्वांगयोग, दिव्यदृष्टी, गीतोपनिषद, चमत्कार निर्णय, नरनारायण, वैदिक भागवत, पद्यसंग्रह, लेखसंग्रह इत्यादी ग्रंथ लिहिलेत की जे अभूतपूर्व आहेत आणि अध्यात्म विज्ञानप्रेमी जनांकरिता अवश्यही वाचनीय, मननीय आहेत. इसवी सन 5 मार्च 1934 चैत्र कृष्ण 4 संवत 1990 आपले अवतार कार्य पूर्ण करून ते निज विश्वरूपात विलीन झाले. सर्वांग योग. सर्वांग योग प्रत्यक्ष वेद आहे. हा सूत्रमय ग्रंथ मार्च 1923 स्वतः भगवानांनी हिंदी आणि मराठीत लिहिला आहे. पिंड ब्रह्मांडाची एकता त्याचं प्रयोगात्मक सिद्धीकरण सर्वांग योग आहे. मानव आणि विश्वाची एकात्मतेचं दिव्य आविष्कार या ग्रंथात अत्यंत सहज सरळतेने प्रस्तुत केला आहे. हा ग्रंथ मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत व उर्दू भाषेत उपलब्ध आहे की जे प्रचारार्थ निःशुल्क वितरित केल्या जाते. प्रथमतः या ग्रंथाची प्रयोग प्रक्रिया प्रत्यक्षतः कुणी तत्वदर्शी दिव्यचक्षुवानाकडून समजण्याची आवश्यकता असते. अध्यात्म विज्ञानप्रेमी सज्जनांना नित्य पाठांच्या सुविधेकरिता येथे सर्वांग योग प्रस्तुत करीत आहोत. विश्वसेवार्थ समर्पणमस्तु.